नसरापूर प्रकरणातील चिमुकलीला न्याय देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा नवले पुलावर ठिय्या. अखेर 4 तासांनंतर पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं. भोरच्या नसरापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या. 65 वर्षीय आरोपी भीमा कांबळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. नसरापूर प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली नसरापूरमधल्या पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लावला फोन. आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन. चाकणमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याची अत्याचार करून हत्या. अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी मूळचा बिहार राज्यातील असल्याची माहिती. नाशिक टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. निदा खानवर अटकेची टांगती तलवार. नाशिक टीसीएस प्रकरणातील 4ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. पुढील 4 दिवसात तपासाला निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता. घरगुती गॅस सिलेंडरची थेट 500 रुपयांनी महाग होण्याची शक्यता. सोमवारनंतर कोणत्याही क्षणी दरवाढीची शक्यता. दरवाढ झाल्यास एका सिलेंडरसाठी मोजावे लागणार 1400 रुपये. व्यावसायिक सिलेंडर महागल्यानं हॉटेलमधील अन्नपदार्थ 10 ते 15% महागणार. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्याची हॉटेल चालकांची मागणी. राज्यामध्ये 1 कोटी लखपती दिदी बनवण्याचं लक्ष्य. मुख्यमंत्र्यांचा निर्धार. 300 कोटी वृक्ष लावण्याच्या मोहिमेत बचत गटांना नर्सरी बनवण्याचं काम देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद. 2 दिवसात जवळपास 20 कोटींची कमाई. मराठी प्रेक्षकांची वाढती गर्दी. सांगलीमध्ये गोळीबाराचा थरार. गावठी कट्ट्याची चाचणी घेताना झाडलेल्या 2 गोळ्या ठेकेदाराला लागल्या. ठेकेदार गंभीर जखमी. कॅनडामधल्या सुरेश शहरात गोळीबार. कपिल शर्माच्या कॅफे शेजारील कॅफेवर गोळीबार. लॉरेन्स बिश्नोई गँगनं हल्ला केल्याची माहिती. कॅफे बंद करण्याची धमकी देणारी पोस्ट व्हायरल. केरळमधील किडंगूर महाविष्णू मंदिरात हत्ती उधळला. वाहनांवर हत्तीचा हल्ला. हल्ल्यात एका ट्रक चालकाचा मृत्यू तर महावत गंभीर जखमी. 2 तासांनंतर हत्तीला शांत करण्यात यश. महिला T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा. हरमनप्रीत कौर कर्णधार. स्मृती मंधाना उपकर्णधार. भारताचा पहिला सामना 14 जूनला पाकिस्तान विरोधात होणार. Thank you.